हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। प्रचार थांबला। देशभरात 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान। महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिमसह हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, वर्धा मतदारसंघात मतदान पार पडणार। भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकणारा अजित पवार नाही, माझं काम रोखठोक, लेचापेचा नाही। रात्री 9 वाजता TV9 मराठीवर अजित पवारांची महामुलाखत। आमची भूमिका पटत असेल तर पुढे काहीही होऊ शकतं। TV9च्या मुलाखतीतून शरद पवार गटासाठी अजित पवारांकडून अप्रत्यक्षपणे दार खुलं। पुढच्या 4-5 वर्षात कळेल राष्ट्रवादीची सूत्र कोणाकडे, नेतृत्व सुळेंचं की अजित पवारांचं। या प्रश्नावर अजित पवारांचं TV9च्या मुलाखतीत बेधडक उत्तर। शरद पवारांनी विदर्भावर अन्याय केला, त्यामुळे त्यांनी पूर्ण विदर्भाची माफी मागावी। अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका। मतमोजणी आधीच अमरावतीचा निकाल लागला आहे। भाजपचे बावनकुळे कसं काय सांगतात? देशात कायद्याचं राज्य आहे की नाही? बच्चू कडूंचा भाजपला सवाल। शिखर बँकेच्या कथित 25,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपात अजित पवारांना दिलासा। सुनेत्रा पवारांसह अजितदादांना क्लीन चिट, घोटाळ्याचे पुरावे नसल्याचा रिपोर्ट। खुद्द मोदी आणि भाजपनंच केलेल्या आरोपातून अजित पवारांना क्लीन चिट कशी? विजय वडेट्टीवार यांची टीका। भाजपसोबत गेल्यानंतर सर्व घोटाळे धुतले गेल्याचाही दावा। माफी मागायचीच असेल तर पीडित शेतकरी कुटुंबियांची मागा। अमरावतीच्या सभेतून अमित शहांचा पवारांवर हल्लाबोल। राणांच्या पाठिंब्याबाबतच्या पवारांवर वक्तव्यावरून टीका। मतदान करण्याआधी घरच्या सिलेंडरला नमस्कार करून जा, शरद पवारांनी ऐकवला मोदींचा व्हिडिओ। महागाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल। अमित शहा बंद दाराआड शब्द देत नाहीत। सत्तेसाठी बाळासाहेबांची खोटी शपथ घेऊन हिंदुत्वाचा गळा घोटणाऱ्यांना शहा सोडतही नाहीत। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या मोदी शहांनी त्यांच्या 7 पिढ्यांचा इतिहास सांगावा। महाराष्ट्र आता मोदींना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।